आजपर्यंत जे आपण जेवढे हे 2-3 टॉपिक बघितले त्यामध्ये प्रबोधन म्हणजे काय, त्याचं स्वरूप, प्रबोधन युगाचं स्वरूप, प्रबोधन या संकल्पनेचं स्वरूप, नेमकं प्रबोधन झालं म्हणजे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये काय बदल झाले किंवा एकंदर समाजामध्ये स्थित्यांतर जी आली त्या स्थित्यांतराचा आपण एकंदर उहापोह या सगळ्या आजपर्यंतच्या 2-3 लेक्चर्समध्ये ह्या अगोदरच्या आपण घेतलेलं आहे. आणि आजचं जे माझं लेक्चर असणार आहे ते प्रामुख्यानं प्रबोधन युग आणि त्याचे जे काही सामाजिक परिणाम झाले किंवा समाजावर त्याचे काय प्रभाव पडले या संबंधाने मी तुमच्यासोबत आजच्या या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहे. सगळ्याच दृष्टीने किंवा सर्वांगीण दृष्टिकोनातून हा एक टॉपिक जो आहे आजचा तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं की प्रबोधन युग अभ्यासल्याशिवाय आपल्याला समाजशास्त्रीय विचारांची जी जडणघडण आहे किंवा समाजशास्त्र या विषयाची जी जडणघडण आहे त्या विषयाची जडणघडण आपल्याला हे प्रबोधन युग अभ्यासल्याशिवाय लक्षात येणार नाही. आणि त्यामुळे म्हणजे थोडक्यामध्ये समाजशास्त्राच्या उदयाची जी बीज आहेत किंवा समाजशास्त्राच्या उदयाची जी काय म्हणता येईल त्याला समाजशास्त्राच्या उदयाची जी मूळ पाळमुळं जी आहेत या प्रबोधन युगामध्ये कुठेतरी असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून आजच्या टॉपिकमध्ये प्रबोधन युगाचे समाजावर एक्झॅक्टली किंवा समाजावर सर्वसाधारणपणे काय प्रभाव पडले याचा आपल्याला अभ्यास आज करावायचा आहे. तर काल जे आपण पाहिलं होतं की साहित्यातील प्रबोधन झालं, कला क्षेत्रामध्ये प्रबोधन झालं, वैज्ञानिक प्रबोधन झालं, धार्मिक प्रबोधन झालं आणि ही सगळी प्रबोधनं झाल्यानंतर त्या प्रबोधनाच्या माध्यमातून नवीन समाजामध्ये काय बदल झाले. मी तुम्हाला सांगितलं होतं कला क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचं बदल झाला, वैज्ञानिक प्रबोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर जे वेगवेगळे वैज्ञानिक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं आणि त्या संशोधनाच्या अंती वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले आणि ते शोध जे आहेत ते शोध माणसाच्या प्रगतीसाठी असतील किंवा एकंदर मानवी जीवनाच्या मानवी समाजाच्या प्रगतीसाठी कसे महत्त्वाचे ठरले याचा आपण काल अभ्यास केला होता. आता सामाजिक परिणाम काय झाला त्याच्यावर आपण थोडासा प्रकाश टाकूयात. अगोदर आपण काय करूयात की याचे तुम्हाला जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला मी काल बोललो होतो की आपण वही आणि पेन घेऊन बसा. तर मला वाटतं की सगळेजण वही आणि पेन घेऊन बसले असतील. तर याचे 6-7 मुद्दे आहेत. ते मुद्दे पॉईंट वजा लिहून घ्या पॉईंट्स अगोदर आणि त्या मुद्द्यांचं आपण क्रमवार एकानंतर एक अशा पद्धतीने त्याचं विश्लेषण मी तुम्हाला करून देतो. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रबोधन युगाचा सामाजिक परिणामामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मध्ययुगाचा अंत. मध्ययुगाचा अंत. दुसरा आहे धर्मसत्तेचा पगडा नष्ट झाला. मध्ययुगाचा अंत, धर्मसत्तेचा पगडा नष्ट झाला. तिसरा मुद्दा आहे तर्कनिष्ठ व बुद्धिवादी दृष्टिकोनाची उन्नती. तर्कनिष्ठ व बुद्धिवादी दृष्टिकोनाची उन्नती. पुढचा आहे संशोधन व वैज्ञानिक प्रगती. संशोधन व वैज्ञानिक प्रगती. संशोधन व वैज्ञानिक प्रगती. नंतर आहे आधुनिक भाषांचा विकास. आधुनिक भाषांचा विकास. पुढे आहे सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन. आधुनिक भाषाचा विकास झाल्यानंतर सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन. पुढे आहे व्यापारवाद व वसाहतवादाचा उदय. व्यापारवाद व वसाहतवादाचा उदय. व्यापारवाद व वसाहतवादाचा उदय. नंतर आहे वैचारिक परिवर्तन. वैचारिक परिवर्तन. वैचारिक परिवर्तन. पुढे आहे मानवतावादाचा विकास.
मानवतावादाचा विकास. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आधुनिक युग आणि क्रांती पर्वाचा प्रारंभ. आधुनिक युग आणि क्रांती पर्वाचा प्रारंभ. ज्यांचा एखादा मुद्दा सुटला असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मुद्दे रिपीट करतो. नंबर 1 आहे मध्ययुगाचा अंत. नंबर 2 आहे धर्मसत्तेचा पगडा नष्ट झाला. नंबर 3 आहे तर्कनिष्ठ व बुद्धिवादी दृष्टिकोनाची उन्नती. नंबर 4 आहे संशोधन व वैज्ञानिक प्रगती. नंबर 5 आधुनिक भाषांचा विकास. नंबर 6 सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन. नंबर 7 व्यापारवाद व वसाहतवादाचा उदय. पुढचा नंबर आहे वैचारिक परिवर्तन. नंतर आहे मानवतावादाचा विकास. आणि शेवटचा मुद्दा आहे आधुनिक युग आणि क्रांती पर्वाला किंवा क्रांती पर्वाचा प्रारंभ. आता हे जे 7-8 जे प्रभाव मी तुम्हाला सांगितले की प्रत्यक्षरित्या या 5-6 घटकांच्या माध्यमातून किंवा हे जे जे मी तुम्हाला घटक सांगितले तेवढ्या बाबतीमध्ये समाजावर त्याचे दूरगामी परिणाम पडले. आता तुम्ही जर कालचं जर लेक्चर थोडंसं तुम्ही रिकॉल करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साहित्यातील प्रबोधन असेल, कला क्षेत्रातील प्रबोधन असेल, वैज्ञानिक प्रबोधन असेल किंवा धार्मिक प्रबोधन आहे, हे सगळे प्रबोधनाचे जे एकंदर जे काही बदल झाले त्या बदलांचा आणि या मुद्द्यांचा अतिशय जवळून संबंध आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो धार्मिक प्रबोधन झाल्यानंतर धार्मिक प्रबोधन हे कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये झालं. त्यामध्ये दुसरा मुद्दा जे सांगितला मी तुम्हाला की मध्ययुगाचा अंत झाला, धर्मसत्तेचा पगडा नष्ट झाला. वैज्ञानिक प्रबोधनामध्ये तर्कनिष्ठ व बुद्धिवादी दृष्टिकोनाची उन्नती झाली. त्यानंतर संशोधन व वैज्ञानिक प्रगती झाली. साहित्यातील प्रबोधनामध्ये आधुनिक भाषांचा विकास झाला. सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन झालं. आणि हे मग ह्याच समाज म्हणजे वैज्ञानिक प्रबोधनाच्याच माध्यमातून वेगवेगळे शोध लागले. प्रचंड मोठ्या प्रमाणावर यांत्रिक युग येण्यासाठी मदत झाली. आणि काय झालं की व्यापारवाद आणि वसाहतवाद झाला. आणि सगळ्यांचा एकंदरीत परिणाम जर आपण पाहिला तर शेवटच्या 2 मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे मानवतावादाचा विकास, वैचारिक परिवर्तन आणि आधुनिक युग आणि क्रांती पर्वाला प्रारंभ. हे अशा पद्धतीचे तुम्हाला एकंदरीत सगळे मुद्दे तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतील की त्याचे प्रत्यक्षरित्या प्रबोधन युगावर त्याचा म्हणजे समाजावर त्या प्रबोधन युगाचा काय प्रभाव पडलेला आहे. आता या मुद्द्यांचं विश्लेषण सांगत असताना आपल्याला असं सांगता येईल बघा की जी युरोपामध्ये 15व्या-16व्या शतकामध्ये जी काही प्रबोधनाची चळवळ सुरू झाली त्या प्रबोधनाचे पडसाद जे आहेत फक्त युरोपामध्ये नाहीत तर ह्या व्यापारवाद आणि वसाहतवादाच्या माध्यमातून संबंध जगभर झाले. पहिल्यांदा ह्या प्रबोधनाला आणि सगळ्या वैचारिक परिवर्तनाला, सांस्कृतिक परिवर्तनाला आणि त्याचबरोबर वैज्ञानिक परिवर्तनाला युरोपामध्ये जरी प्रारंभ झालेला आपल्याला दिसून येत असला तरी सुद्धा युरोपीय लोकांचं हे व्यापारवादी आणि वसाहतवादी धोरण असल्यामुळे काय झालं तर याचे प्रभाव किंवा युरोपाची जी संस्कृती आहे किंवा युरोपाने ज्या काही गोष्टींची निर्मिती केलेली आहे त्या सर्व गोष्टी, मग ते विचार असतील, मग ते भौतिक वस्तू असतील, थोडक्यामध्ये आपल्या समाजशास्त्रीय भाषेत सांगायचं म्हटलं तर युरोपांची भौतिक आणि अभौतिक हे दोन्ही प्रकारची जी संस्कृती आहे युरोप जिथं जिथं गेले तिथं ही संस्कृती घेऊन गेले. आणि त्यामुळे काय झालं तर संबंध जगभर या सामाजिक म्हणजे प्रबोधन युगाचे संबंध जगभर हे प्रभाव आपल्याला पडलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग काय झालं सर्व क्षेत्रामध्ये नवनिर्मिती आली. आणि ही जी नवनिर्मिती आली ह्या नवनिर्मितीचा एकंदर माणसाच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीवर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगता येईल की लोकांच्या वैचारिक परिवर्तन झालं. तर वैचारिक परिवर्तन म्हणजे ह्या प्रबोधन युगामध्ये आपण ह्या 4-5 लेक्चरमध्ये चर्चा करत असताना एक मुद्दा वारंवार चर्चेला गेलेला आहे की तो म्हणजे लोकांना परंपरागत समाजामध्ये लोकांना नवीन विचार करण्याची दारं बंद होती. म्हणजे धर्म सोडून किंवा धर्माशिवाय विचार करणं हे लोकांना निषिद्ध मानलं गेलं होतं. फक्त या प्रबोधन युगामध्ये म्हणजे फक्त म्हणण्याऐवजी या प्रबोधन युगामध्ये मूळ जो बदल झाला किंवा समाजाच्या याच्यामध्ये मूळ जे स्थित्यांतर आलं ते म्हणजे लोक धर्माला प्रश्न विचारायला लागले. ज्या की धार्मिक रूढी परंपरा, रीतिरिवाज जे आहेत ते धार्मिक रूढी परंपरा, रीतिरिवाज ह्या कितपत योग्य आहेत
या तर्काच्या कसोटीवर उतरतात का, किंवा ह्याचा काही तार्किक अशा प्रकारचा संबंध कुठल्या गोष्टीशी आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, हे सारासार विचार हे लोक करायला लागले. आणि जेव्हा लोकांना कळालं की धर्म हा थोतांड आहे, धर्म हा माणसाच्या जीवनाचा एक भाग आहे, आणि मग त्यांनी काय केलं की धार्मिक रीतिरिवाज, धार्मिक बंधनं असतील, ह्या सगळ्या गोष्टी झुगारून देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या सर्व गोष्टी झुगारून देऊन मोठ्या प्रमाणावर तार्किक दृष्टीने विचार करून वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नवनवीन विचार, नवनवीन कल्पनांचा विकास केला आणि मोठ्या प्रमाणावर प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास घडवून आणला. अशा प्रकारची ही एक प्रक्रिया आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये सामाजिक परिणाम बघत असताना आपण म्हणू मध्ययुगाचा अंत झाला, हा पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता. का मध्ययुगाचा अंत झाला म्हणजे काय झालं बघा, की परंपरागत जी मानवाची अप्रगत अवस्था जी होती, ती अप्रगत अवस्था नष्ट होऊन त्या ठिकाणी सर्वांगीण उन्नती झाली. लोकांच्या विचारांच्या माध्यमातून लोकांची विचार बदलले, लोकांच्या विचार करण्याच्या पद्धती बदलल्या, आणि त्यामुळे काय झालं की वेगवेगळे सामाजिक सुधारक असतील किंवा वेगवेगळे समाज सुधारक आहेत, सामाजिक शास्त्रज्ञ आहेत, आणि त्याचबरोबर हे वेगवेगळे जे नैसर्गिक शास्त्राचे शास्त्रज्ञ आहेत, यांच्या माध्यमातून केल्या काय झालं, यांच्या प्रयत्नातून मग धार्मिक परिवर्तन झाली, राजकीय परिवर्तन झाली, सामाजिक आर्थिक परिवर्तन झाली, आणि मोठ्या प्रमाणावर जी की अप्रगत अवस्था, जी मरगळ लागलेला जो समाज होता, जो पिढ्यानपिढ्या या धर्म आणि धार्मिक कर्मकांडे यांच्याच माध्यमातून आपलं जीवन व्यतीत करत होता, ही कुठंतरी एक परिस्थिती या प्रबोधन युगाच्या माध्यमातून बदलली. आणि त्याच्यामध्ये हे जे 4-2 जे मुठभर लोक जे होते, कोणते की जे विचारवंत, जे बुद्धिजीवी लोक म्हणतो आपण त्यांना, जे बुद्धिवादी लोक जे होते, त्या बुद्धिवादी लोकांच्या प्रयत्नांमधून ही अशा प्रकारची एक अप्रगत अवस्था गेली, त्या ठिकाणी नवीन समाज व्यवस्था निर्माण झाली, म्हणून आपण त्याला मध्ययुगाचा अंत झाला असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये मी सांगितलं की धर्मसत्तेचा पगडा नष्ट झाला. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे काय की माणसाला म्हणजे शिक्षण असेल, मी तुम्हाला याच्या अगोदरच्या पहिल्या लेक्चरला जे सांगितलं होतं की धर्मसत्तेचा प्रामुख्याने 3 घटकांवर प्रचंड अशा प्रकारची पकड होती. त्याच्यातला पहिला घटक होता सत्ता, अधिकार आणि शिक्षण. ह्या 3 घटक, आता सत्ता आणि अधिकार हे 2 घटक राजा, धर्मगुरू आणि सरंजाम ह्यांच्या मार्फतच किंवा यांच्या अवतीभोवतीच हे 3 घटक होते. आणि शिक्षण जे होतं, जे समाजाच्या उन्नतीचं सगळ्यात महत्वाचं साधन जे आहे, ते साधन हे प्रामुख्यानं धर्म आणि धार्मिक शिक्षण फक्त एवढ्या पुरतच मर्यादित झालेलं होतं. आणि त्यामुळे काय परिस्थिती झाली बघा, की समाज व्यवस्था जी अप्रगत अशा प्रकारची किंवा एक धर्मसत्तेचा प्रचंड अशा प्रकारचा प्रभाव तत्कालीन समाजावर होता, तो प्रभाव कमी होऊन ह्या लोकांनी, मी तुम्हाला तेच सांगितलं की शिक्षण जे आलं, हे शिक्षण जे धर्माचं शिक्षण होतं, ते शिक्षण जाऊन त्या ठिकाणी नवीन विचार लोकांना किंवा नवीन वैचारिक परिवर्तन घडवून आणणारं मानवतावादी आणि सर्वांगीण विकास अभिमुख अशा प्रकारचं जे शिक्षण आहे, ते शिक्षण याच्यामध्ये देण्यात आलं. आणि त्यामुळे काय झालं की प्रचंड मोठे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे धक्का जो बसला, मी आपल्या भारतीय समाजाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेल किंवा हे सांगितलंही पाहिजे की जे वेगवेगळे धर्म सुधारणावादी जे पंथ निर्माण झाले, उदाहरणार्थ जर आपल्याकडे बघितलं की आपल्या भारतीय समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यता आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, ह्या माध्यमातून जे दमनकारी अशा प्रकारची एक शोषणयुक्त आणि दमनकारी अशा प्रकारची एक भारतीय समाज व्यवस्था निर्माण झाली होती, ह्या समाज व्यवस्थेला पहिल्यांदा फाटा देण्याचं काम ह्या वेगवेगळ्या संप्रदायाने केलं. जसं की मुस्लिम धर्मामध्ये जर बघितलं तुम्ही, सुफी संप्रदाय असतील, त्यांचे सुधारणावादी विचार असतील. हिंदू धर्मामध्ये बघितलं तर महानुभाव संप्रदाय आहे, तो प्रचंड खूप जुना आहे. त्यानंतर वारकरी संप्रदाय असेल, की यांच्या माध्यमातून बघा की वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जे की जो परंपरागत काय की तुमच्या कार्यातून, तुमच्या दैनंदिन जीवनामधून जो तुम्हाला वेळ शिल्लक असेल, तो वेळ तुम्ही त्या धर्मासाठी द्या. तुम्ही देवदेव करत जास्त बसू नका किंवा धार्मिक कर्मकांडामध्ये स्वतःला जास्त गुंतवून घेऊ नका. जिथं असाल तिथं तुमच्या कामामध्ये तुम्ही परमेश्वर शोधा. हे कार्य करण्याचं म्हणजे जे की परंपरागत धर्म, आता आपण संत तुकाराम म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आपण उदाहरण जर घेतलं, त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून तेच सांगितलेलं आहे. त्यांचाही समकालीन तोच परिस्थिती आहे. 16व्या-17व्या शतकामधला त्यांचा एकंदर तो त्यांचा जीवन प्रवास आहे. तर त्यांनी त्याच्या आपल्या अभंगाच्या माध्यमातून ज्या काही अनिष्ट अशा प्रकारच्या रीतिरिवाज, रूढी परंपरा जे पिढ्यानपिढ्या लोक त्याचं पालन करायचे, त्या सगळ्या गोष्टींवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रहार करण्याचं काम केलं. संत गाडगे बाबांचं उदाहरण घ्या किंवा
हे आपल्याला एक दोन नाही तर असे कितीतरी तुम्हाला विचारवंत किंवा म्हणजे हे संत ज्याला आपण म्हणतो, हे संत नसून हे माझ्या दृष्टीने किंवा आपण समाजशास्त्राच्या दृष्टीने जर बघितलं तर हे समाजसुधारक आहे. की संत तुकाराम महाराजांचे तुम्ही जर अभंग बघितले तर असा एकही समाजाचा पैलू नाही किंवा समाजाचा अंग नाही की ज्या समाजाच्या अंगांना त्यांचे अभंग स्पर्शून जाणार नाहीत. समाजातल्या तत्कालीन समाजामध्ये त्या सामाजिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या अनिष्ट रीती रूढी परंपरा ज्या आहेत त्या अनिष्ट रीती रूढी परंपरांवर प्रचंड अशा प्रकारचा कठोरपणे प्रहार करण्याचं सामर्थ्य हे संत तुकाराम महाराजांनी दाखवलं. म्हणजेच की समाजामध्ये परिवर्तनाला सुरुवात झालेली होती. आणि मग हे जे आहे की पहिल्यांदा धर्मसत्तेवर प्रहार झाला आणि त्यामुळे ज्या धार्मिक खुळचट जुन्या कल्पना होत्या त्या गळून पडल्या आणि मोठ्या प्रमाणावर धर्मसत्तेचा पगडा नष्ट होऊन लोक धर्माशिवाय विचार करायला लागले. ते म्हणजे राजसत्ता असेल, समाज आहे, तत्वज्ञान आहे, शिक्षण, साहित्य, कला, विज्ञान या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड अशा प्रकारचे धार्मिक जे प्राबल्य किंवा धर्माचं जे एक म्हणजे प्रभुत्व होतं ते प्रभुत्व नष्ट होण्यास म्हणजे नष्ट झालं. आणि त्यामुळे काय झालं तर धर्मसत्तेचा समाजावरचा प्रचंड अशा प्रकारचा जो होता पगडा तो पगडा नष्ट झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता तो म्हणजे तर्कनिष्ठ व बुद्धिवादी दृष्टिकोनाचा उन्नती. आता तर्कनिष्ठ आणि बुद्धिवादी दृष्टिकोन म्हणजे काय बघा, समाजशास्त्र हे असं म्हटलं जातं, समाजशास्त्र हे सर्व सामाजिक शास्त्रांची जननी आहे. आता सर्व सामाजिक शास्त्रांची जननी कशाला म्हणायचं की समाजशास्त्रामध्ये जे ऑगस्ट कॉम्टनी जी म्हणजे समाजशास्त्राच्या अभ्यासाची पद्धती सांगितली होती, जी आपल्याला पुढे चालून अभ्यासाची आहे. पुढच्या प्रकरणामध्ये जे आपण पायनियर्स पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला ते प्रत्यक्षवाद ही संकल्पना जी त्यांनी सांगितली की त्या प्रत्यक्षवाद संकल्पनेवर संपूर्णपणे जे सामाजिक शास्त्र जेवढी काही सामाजिक शास्त्रे आहेत त्या सामाजिक शास्त्रांची जी अध्ययन पद्धती आहे, अध्ययन पद्धती म्हणजे थोडक्यामध्ये काय तर जे की आपण सर्वसामान्यपणे जे की आपल्याकडे याचा आपण म्हणजे सामाजिक संशोधनाच्या ज्या पद्धती आहेत त्या संशोधनाच्या पद्धती पूर्णपणे त्या प्रत्यक्षवाद या घटकावर अवलंबून आहेत. आणि तो प्रत्यक्षवाद सांगण्याचं कार्य जे आहे ते ऑगस्ट कॉम्टने केलेलं आपल्याला दिसून येईल. हे जे तुम्हाला सांगत होतं की काय झालं की ऑगस्ट कॉम्टने सांगत असताना असं सांगितलं होतं पहिल्यांदा की सामाजिक म्हणजे जेव्हा काय म्हणता येईल त्याला, जेव्हा प्रत्यक्षवाद त्यांनी सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की माणसाची चौकस बुद्धी आहे. माणसाच्या चौकस बुद्धीला अनुसरून त्याने तो एक प्रत्यक्षवादी सिद्धांत सांगितला. तो सांगत असताना असं म्हणतो की सर्वसाधारणपणे माणसाला आपल्या सभोवतालच्या वातावरणाविषयी, सभोवतालच्या पर्यावरणाविषयी काय झालेलं की एक कुतूहल आहे की ज्या गोष्टी त्याच्या आकलनाच्या बाहेर आहेत. की आता समजा प्रारंभी अवस्थेमध्ये विज्ञान एवढं प्रगत नव्हतं तेव्हा काय होतं, पाऊस पडतो, ही साधी घटना आहे, नैसर्गिक घटना आहे. मात्र काय वाटायचं लोकांना की पाऊस म्हणजे माणसाला पाऊस पडतो म्हणजे कुठला तरी एक असा वेगळा देव आहे जो की देव किंवा जी ही निसर्गातली असली कुठली तरी एक शक्ती आहे, देवच नाही. हिंदू धर्मामध्ये त्याला देवांचं एक दिलं की बाबा हा वरून देव काहीतरी पाऊस पडतो वगैरे, त्या कल्पना सोडून द्या. मात्र माणसाला वाटायला लागलं की हे पाऊस पडतो म्हणजे निसर्गाची काहीतरी आपल्याला देण आहे. नंतर जसं त्याच्या बुद्धीचा विकास होत गेला, बौद्धिकदृष्ट्या तो प्रगल्भ होत गेला, त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ही कुठली तरी एक शक्ती नसून कुठलं तर ह्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. कारण ह्या ज्या घटना घडतात त्याला दोन प्रश्न मूलभूत पडले असं तो म्हणतो, ऑगस्ट कॉम्ट म्हणतो. दोन मूलभूत प्रश्न कुठले पडले तर पहिला प्रश्न पडला तो म्हणजे ह्या नैसर्गिक घटना ज्या घडतात, ज्या आपल्या आकलनाच्या बाहेर असणाऱ्या ज्या घटना आहेत त्या का घडतात. आणि दुसरा जे प्रश्न पडला, ह्या घटना का घडतात आणि घडत असताना त्या कशा घडतात, का आणि कसे, हे दोन प्रश्न पडले त्याला. आणि हे दोन प्रश्न पडल्यानंतर त्या दोन प्रश्नांचा प्रारंभिक अवस्थेमध्ये त्यानं अलौकिक दृष्टीनं अर्थ लावायला सुरू केला. मग ती कुठलं तरी देव आहे काय तर असं आहे तसं आहे. नंतर हळूहळू त्या प्रश्नाची त्याने उकल करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कारणाचा म्हणजे कार्यकारणांचा शोध घेण्याचा, म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचं कार्य घडतंय त्याच्या पाठीमागे निश्चित अशा प्रकारचं कारण असतं. म्हणजे थोडक्यात आपण आपल्या सर्वसाधारण भाषेमध्ये म्हणतो बघा की आग लागल्याशिवाय धूर निघत नाही, आग लागल्याशिवाय धूर निघत नाही, हे आपण दैनंदिन याच्यामध्ये आपण ढोबळमानाने बोलत असतो. मात्र मग हे आग लागल्याशिवाय धूर निघत नाही म्हणजे काय की विशिष्ट अशा प्रकारचं कार्य घडतंय त्याच्या पाठीमागे निश्चित अशा प्रकारचं कारण असतं. आणि मग त्या कारणांचा तार्किक दृष्टीने शोध घेणे म्हणजे शास्त्राचा उदय झालेला आहे. म्हणून काय
तर्कनिष्ठ प्रत्येक गोष्ट जी समाजामध्ये घडते, जी निसर्गामध्ये घडते, जे काही आपल्या अवतीभोवती होतंय, जे घडतंय, त्या सगळ्या गोष्टींचा हॅलो आवाज येत नाहीये? हा, आवाज येतोय का? हॅलो हॅलो, डिस्टर्बन्स आहे का? आता आता येतोय का? आणखी आणखी ब्रेक होतोय. हा, तर हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर मग हे जे तर्कनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे काय, की प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग जे काही घटना घडते त्या घटनेच्या पाठीमाग काहीतरी विशिष्ट अशा प्रकारचा नियम असला पाहिजे, विशिष्ट अशा प्रकारचं कारण असलं पाहिजे आणि त्या कारणांचा बुद्धिवादी दृष्टिकोनाने विचार करायचा. हे पहिल्यांदा सांगितलं ऑगस्ट कॉम्टनं, त्याच्यानंतर त्यांनी प्रत्यक्षवाद सांगितला. तर हे मग काय आहे, तर्कनिष्ठ आणि बुद्धिवादी दृष्टिकोनाचा विकास झाला, उन्नती झाली. मध्ययुगाच्या काय धर्मगुरूंच्या जे काही प्राबल्य जे होतं, त्या धर्मगुरूच्या प्रभावामुळे मानवाची विचार क्षमता जी आहे, बुद्धी आहे, तर्क क्षमता आहे, हे सर्व काही क्षीण झालेलं होतं, संपलेलं होतं. आणि मग काय झालं, त्या प्रबोधन काळातील विचारवंतांनी काय केलं, माणसांमध्ये हे जे काही धार्मिक त्याच्या पगडा नष्ट झाल्यानंतर काय केलं, की त्यांनी ह्या समाजामधल्या लोकांमध्ये वैचारिक दृष्टी जागवण्याचं कार्य केलं. आणि तर्कनिष्ठ असतील, प्रयोगशीलता आहे, बौद्धिक स्वातंत्र्य आहे आणि तर्कनिष्ठ आणि बुद्धिवादी दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्याची उन्नती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आणि त्यामुळे काय झालं, की समाजामध्ये ह्या तर्कनिष्ठ आणि बुद्धिवादी दृष्टिकोनाची उन्नती झालेली आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे संशोधन व वैज्ञानिक प्रगती. मी तुम्हाला सांगितलं संशोधन म्हणजे काय, सर्वसाधारणपणे पुन्हा शोध घेणे, म्हणजे ज्ञात असलेल्या तथ्यांची पडताळणी करणे आणि त्या विशिष्ट घटनेच्या संबंधाने नवीन तथ्यांचा शोध लावणे म्हणजे संशोधन. आता सामाजिक संशोधन ही 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 अलग गोष्ट आहे. मी तुम्हाला ढोबळ संशोधनाची सर्वसाधारण एक साधी व्याख्या सांगितली, याच्या पाठीमागे कुठला शास्त्रज्ञ वगैरे आपण सरळ व्याख्या सांगितली. काय, की उपलब्ध असलेल्या तथ्यांची पडताळणी करणे आणि नवीन तथ्यांचा शोध घेणे, कशाच्या बाबतीमध्ये, विशिष्ट घटनेच्या बाबतीत. आणि तो शोध घेत असताना तार्किक आणि बुद्धिवादी दृष्टिकोनाचा वापर करणे, त्याला आपण संशोधन म्हणतो. आणि मग या संशोधनाच्या माध्यमातून काय झालं बघा, की जे जे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं असेल कधी, की तुमचा जेम्स वॅटचा वाफेच्या इंजिनचा शोध वगैरे जे आहे, की त्यांनी शोध कशा पद्धतीने लावला, की वारंवार वारंवार तो बसून राहिला तिथे, की हे विशिष्ट अशा प्रकारच्या याच्यावर भांड्यावर ठेवलेलं झाकण कस काय उडतंय. म्हणजे त्याला लक्षात आलं, की हे वाफेत एक शक्ती आहे. आणि मग त्याने त्या वाफेच्या शक्तीचा वापर केला. ती पॉवर जी आहे, त्याच्यामध्ये पॉवर त्याला दिसल्यानंतर त्या पॉवरचा शोध त्याने घेतला आणि त्या पॉवरवर त्याने इंजिन, वाफेच्या इंजिनचा शोध लावला. मग हे काय झालं, संशोधन केलं मोठ्या प्रमाणावर त्याने. आणि मग हे संशोधन झालं आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून मग वैज्ञानिक प्रगती झालेली आपल्या दिसून येते. बुद्धिप्रामाण्यवाद व प्रयोगशीलता यामुळे संशोधनाची जिज्ञास वृत्ती लोकांमध्ये निर्माण झाली. खगोलशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, किंवा जे काही नैसर्गिक शास्त्र आहेत सर्व, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, ह्या सर्व विज्ञान शाखांचा विकास झाला. तसंच सामाजिक शास्त्रांमध्ये आपण भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र जे आहे, वेगवेगळी सामाजिक शास्त्रे, अकारिक शास्त्रे आणि नैसर्गिक शास्त्र, तिन्ही प्रकारच्या शास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर उदय झालेला आणि त्यांचा विकास हा झालेला आपल्याला दिसून येईल. पुढचा मुद्दा मी सांगितला होता तुम्हाला, की आधुनिक भाषांचा विकास. आधुनिक भाषांचा विकास झाला, जे की साहित्यातील प्रबोधन. मी तुम्हाला सांगितलं की साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जसं की विल्यम शेक्सपियर आहेत, किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा जे की मध्ययुगामध्ये जे साहित्य निर्माण झालं, जे की एक सुधारणावादी साहित्य होतं, सुधारणावादी विचारवंतांच्या माध्यमातून साहित्य निर्माण झालं. तर हे सगळं साहित्य वगैरे जे आहे ते साहित्य त्याचाच एक हे आहे. आणि मोठ्या प्रमाणावर ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत, आता बघा भारतामध्ये ज्या भाषा होत्या त्या इथे ऐतदेशीय भाषा होत्या. ती व्यापारवाद आणि वसाहतवादाच्या माध्यमातून ती इंग्रज लोक इथं आल्यानंतर आपल्यावर इंग्रजीचा प्रभाव. आज बघा आपली इंग्रजी ही याची भाषा आहे, काय म्हणतात त्याला, कार्यकाराची काय म्हणजे काय, आपण राज्यकारभाराची भाषा आपण इंग्रजी वापरतो. म्हणजे त्या सगळ्या भाषा, स्पॅनिश आहे, इटलीची भाषा आहे, रशियन आहे, ह्या सगळ्या भाषा, ह्या सर्व भाषांचा जगभर प्रचार आणि प्रसार आपल्याला झालेला दिसून येतो. आणि मग त्यामुळे काय झालं, की हे आधुनिक भाषांचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आपल्याला याच्या माध्यमातून दिसून येईल. नंतर आहे ते म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन. मला कुणी सांगेल का वेळ किती राहिलेला आहे?
हॅलो, 10:33, 10:33. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 6-7 मिनिटं आहेत आणि हां, आपलं नाही, आपलं 45 मिनिटाचं दिलंय मी आता. हां, ठीक आहे, असू द्या. तर आधुनिक भाषांचा विकास झाला. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगितला होता तो म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन. आता सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन प्रबोधन काळामध्ये ज्या धर्म सुधारणा झाल्या, नवनवीन साहित्य निर्मिती झाली, कला आविष्कार झाले, वेगवेगळे वैज्ञानिक प्रगती, यामुळे ही जी आहे, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे काय झालं की समाजमध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं. सामाजिक परिवर्तन झालं आणि सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांमध्ये हॅलो, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन. हा हा, मध्ये मध्ये फोन आलेला होता त्यामुळे गुतत असेल. ठीक आहे, असू द्या, तुम्ही लक्ष द्या. हा हा, ठीक आहे, येईल येईल, 2 मिनिटं थांबा, येईल. हॅलो, येतोय का आवाज? आवाज येत आहे का? हा, येतोय आवाज? आवाज येतोय का? हा, तर 2 मुद्दे राहिले, 2-3 तेवढे. हा, 2-3 मुद्दे राहिले तेवढे संपवू आज आपण. हं. तर सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनानंतर मी तुम्हाला सांगितलं की व्यापारवाद आणि वसाहतवादाचा उदय झाला. आणि काय झालं, भौगोलिक ह्या काय झालं, वेगवेगळे वैज्ञानिक शोध लागले. त्यानंतर जे की आपण ह्या वैज्ञानिक शोधांमुळं काय झालं की मोठ्या प्रमाणावर ह्या भौगोलिक शोधांना सुद्धा हे लागले. जसं की कोलंबसनं शोध दिला अमेरिका खंडाचा शोध घ्या, किंवा वास्को द गामा कालिकत बंदरामध्ये आपल्या आला. आणि काय झालं त्यामुळं ह्या व्यापारवाद आणि वसाहतवाद उदय होण्याच्या अगोदर काय झालं की मोठ्या प्रमाणावर कारखानदारीला निर्माण झाली. इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्लंडमध्ये काय झालं की औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. आणि त्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाल्यामुळे त्यांनी जो त्यांच्यासाठी लागणारा कच्चा माल बाहेर देशातून आयात आणणे किंवा आयात करणे किंवा घेऊन येणे आणि त्याच्यावर प्रक्रिया केलेला पक्का माल बाहेर विकणे, यासाठी त्यांना रिसोर्सेसची आवश्यकता होती. तर त्यांनी ते व्यापार करण्यासाठी काय केलं, मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या देशांसोबत संबंध प्रस्थापित केले, आपले लोक तिथं पाठवले. आणि त्यानंतर काय झालं, तिकडून कच्चा माल आणायचा आणि आपला पक्का मालासाठी बाजारपेठसुद्धा त्याच वेळेला त्यांनी उपलब्ध करून घेतली. त्यामुळे काय झालं, जगभर या जे की युरोपियन कंट्रीज आहे, त्यामध्ये फ्रेंच असतील, फ्रान्स आहे, इंग्लंड आहे, हॉलंड आहे, ह्या देशांनी काय केलं की आपल्या प्रचंड अशा प्रकारच्या व्यापारी वसाहती किंवा वखारी ज्याला आपण म्हणतो, ह्या जगभर मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या. आणि त्या वखाऱ्यांच्या माध्यमातून काय झालं की मोठ्या प्रमाणावर काय वसाहती निर्माण करून तिथं आपलं साम्राज्य तिथं त्यांनी स्थापन केलं. आणि साम्राज्यवाद जो जगामध्ये निर्माण झाला, त्या साम्राज्यवादाचे मूळ जे आहे, म्हणून ते आपल्याला प्रबोधन युगामध्ये शोधावं लागतं. म्हणून प्रबोधन युगाच्या माध्यमातून काय झालं, तर ह्या साम्राज्यवादाला, व्यापारवादाला आणि वसाहतवादाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आहे, मी तुम्हाला सांगितला होता, तो म्हणजे वैचारिक परिवर्तन. प्रबोधन युगामुळे काय झालं की समाज जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक क्रांती घडून आली. बुद्धिवाद, तर्कनिष्ठता, वैज्ञानिक दृष्टिकोन, विचार स्वातंत्र्य, मानवतावादी दृष्टिकोनाचा विकास, व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिमत्वाचा विकास, स्त्री पुरुष समानता, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये प्रचंड वैचारिक क्रांती निर्माण झाली. ही जीवनमूल्ये म्हणून स्वीकारली गेली. आणि ही जीवनमूल्ये म्हणून स्वीकारल्या गेल्यानंतर काय झालं की समाजाच्या विचार करण्याच्या पद्धतींमध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे काय झालं थोडक्यामध्ये की परंपरागत जो दृष्टिकोन लोकांचा विचार करण्याच्या ज्या पद्धती होत्या, त्या पद्धती जाऊन त्या ठिकाणी नवीन एक सुधारणावादी विचार लोकांनी स्वीकारला, अंगीकारला. आणि त्यामुळं काय झालं की हे मानवतावादी दृष्टिकोनाचा म्हणजे काय समाजामध्ये वैचारिक परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मानवतावादाचा विकास. काय झालं, प्रबोधन युगातील विचारवंतांनी काय झालं की धर्म हा केंद्रबिंदू नसून मानव हा केंद्रबिंदू मानला. आणि मानव हा केंद्रबिंदू मानल्यामुळे काय झालं की माणसाच्या विकासासाठी धर्म आहे, माणसाच्या जीवनाचा एक भाग म्हणून धर्म आहे. धर्माचं स्थान कमी केलं. एखाद्या व्यक्तीला जर वाटलं तर धार्मिक रीतिरिवाजांचं तो पालन करेल, आणि किंवा त्याला जर वाटलं नाही तर तो त्या गोष्टींचं पालन करणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं ते व्यक्ती स्वातंत्र्याला थोडक्यामध्ये प्राधान्य दिलं गेलं. आणि त्यामुळं काय झालं, धर्म असेल, साहित्य आहे, शास्त्र आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळे कलाविष्कार घडले.
वैचारिक स्वातंत्र्य जे तुम्हाला सांगितलं याच्या अगोदरचा मुद्दा, त्या वैचारिक स्वातंत्र्यामुळे काय झालं, माणसाच्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावल्या आणि त्याचबरोबर काय मानवतावादी विचारांचा विकास या प्रबोधन युगाच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा जो याच्यामधला मुद्दा आहे जो आज आपल्याला म्हणजे ह्या प्रबोधनाच्या सामाजिक परिणामामधला, तो म्हणजे आधुनिक युगाने क्रांती पर्वाला जो प्रारंभ झाला किंवा सुरुवात जी झाली प्रबोधन युगामुळे काय झालं बघा, व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, मानवतावादाचा विकास झाला. अंधकारमय जे युग होतं मध्ययुग त्याचा अंत झाला आणि नवीन व्यापारवाद आहे, भौतिकवाद आहे, मानवतावाद आहे, राष्ट्रवादी विचार असतील किंवा व्यक्ती स्वातंत्र्य आहे, या सगळ्या गोष्टींचा उदय आणि विकास मोठ्या प्रमाणावर इथं झाला. आणि त्यांच्या माध्यमातून काय झालं की इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, इटली, जर्मनी इत्यादी राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैचारिक परिवर्तनं झाली आणि त्या माध्यमातून तिथल्या क्रांत्या घडून आल्या. आणि मग त्याच्यातूनच अमेरिकन राज्यक्रांती, रशियन क्रांती असेल किंवा फ्रेंच राज्यक्रांती आहे, युरोपामध्ये झालेली औद्योगिक क्रांती आहे, ह्या सगळ्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये जडणघडणी आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथी झाल्यानं काय झालं की समाजामध्ये क्रांतीची जी बीजं आहे ती रोवली गेली. म्हणून आपण कार्ल मार्क्सच्या बाबतीत जर बघितलं तर कार्ल मार्क्सने सुद्धा 1848ला जो ग्रंथ लिहिला होता दास कॅपिटल नावाचा, त्याच्यामध्ये सांगितलं की कामगारांनो संघटित व्हा, एकत्रित व्हा, हा औद्योगिक क्रांतीनंतर दिलेला तो नारा होता की त्यामुळे काय झालं की क्रांतीची बीजे समाजामध्ये रोवली गेली आणि त्यामुळे काय समाजामध्ये प्रचंड उलथापालथी झाल्या आणि नवीन एक क्रांती पर्वाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचं हे बघा, हे प्रबोधन युग, त्या प्रबोधन युगाचे तत्कालीन समाजावर जे झालेले प्रभाव आहेत किंवा परिणाम आहेत, त्या म्हणजे काय नवनिर्मितीच्या कल्पना असतील, मानवाच्या विकासाच्या कल्पना असतील आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एकंदर जर आपण विचार केला तर अशा पद्धतीचे एक सर्वांगीण जीवन माणसाचं किंवा माणसाचं सर्वांगीण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिवर्तन घडवून म्हणजे आणणारी एक प्रक्रिया म्हणून आपण प्रबोधन युगाकडे पाहतो. तर अशा पद्धतीचं हे आजचं जे लेक्चर जे माझं प्रामुख्यानं राहिलं होतं ते म्हणजे प्रबोधन युगाचे सामाजिक परिणाम. आपल्याकडे 2-3-4 मिनिट टाईम असेल, जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा आपल्या शंका असतील काही तर मला विचारा. ज्यांना आवाज ही नाही झाला किंवा आवाज तुटला ज्यांच्यामध्ये, ज्यांना काही गोष्टी समजायच्या जर राहिल्या असतील तर त्यांनी काय करा की मला माझ्या याच्यावर आपल्या ग्रुपवर किंवा मग माझ्या व्हॉट्सअपवर आपले प्रश्न तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे आपल्याकडे थोडासा टाईम आहे तर तुम्ही विचारू शकता.